नमस्कार मित्रांनो, सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी विविध प्रकारचे लोक विविध संघटना समोर येतात. त्यापैकीच एक संघटना आहे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती. गुप्तधन काय आहे याविषयी माहिती आम्ही नेहमीच सांगत असतो. या व्हिडिओमध्ये देवी अंगामध्ये येणं म्हणजे नेमकं काय आहे. बाईच्या अंगामध्ये देवी येते आणि ती उड्या मारते, ती काहीतरी बडबड करते. खरोखरच देवी देवता कोणाच्या अंगामध्ये येते का हो? याविषयी मी अंबादास भाऊ खडसे, अनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांना विचारतो. चला त्यांच्याकडे. अंबादास भाऊ, की देवी देवता कोणाच्या अंगामध्ये येतात का? ते काय भानगड आहे ते सांगा बरं आम्हाला. खरं तर हे समजून घेत असताना पहिल्यांदा आपल्याला देव समजून घ्यावं लागेल की देवाविषयी आपली जी भावना आहे ती मुळात अशी आहे की देव हा सर्वशक्तिमान आहे आणि देव हा सर्वज्ञानी आहे, सर्वशक्तिमान आहे आणि सर्वांना निर्माण करणारा आहे. असा जर देव आपण मानत असू तर मला एक तुम्ही सांगा की आपल्या गावगाड्यातल्या एखाद्या पुंजाना फेकणाऱ्या किंवा कामाला जाणाऱ्या, तिचा नवरा गांजा पितो, तिचा नवरा दारू पितो, अशा बाईच्या अंगात खरंच इतक्या मोठ्या देवाला वेळ असेल का हो की जे फालतू लोकांच्या अंगात येतो? तर मुळात देव, देवी, देवता ह्या कुणाच्याही अंगात येत नाहीत. अंगात आल्यावर त्यांना काहीही कळत नाही. अगदी साधारणतः जे क्षुल्लक ज्ञान आहे आपलं की आपल्या खिशात काय आहे, आपल्या मुठीत काय आहे, असल्यासारख्या फालतू गोष्टीही त्यांना सांगता येत नाही. पण अनेकदा आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या अंगात येताना आपण पाहतो. अनेकदा आपण लहानपणापासून पाहिलेलं आहे की आपण त्यांना खोटं म्हणत नाही किंवा म्हणू शकत नाही इतरांच्या बर्डनखाली. तर अशा वेळेस ते खरंच त्यांच्या अंगात येतं का? म्हणजे मग तुम्हाला असं वाटतं की ती देवी देवता अंगात आल्यावरती हिंदीत बोलते किंवा कुणाचे तरी घराणे सांगते किंवा कुणाचे तरी आजार बसवते, बिमाऱ्या बसवते. तर असं आपल्या डोक्यातनी नोंदवलेलं असतं. अंग हे खरंच येतं का? तर नाही, हे अंगात येणं 2-3 प्रकाराचं वेगवेगळं असतं. एक तर मी 100%च तुम्हाला सांगेल की यातले 95% लोक हे ढोंगच करतात. 95% लोकांच्या अंगात कुठलंही देव, देवी, देवता, भूत येत नाही. आणि उरलेल्या 5% आपण का एक मानसिक आजार असतो ज्याला आपण हिस्टेरिया वगैरे म्हणतो, ते असल्यामुळं त्यांच्या अंगात येण्याचं ते नाटक करतात. आणि तिसरं, सूचना. एखादा माणूस जर प्रचंड घाबरलेला आहे आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्याला जर काही सूचना मिळाल्या की नाही तू आता देवासारखाच दिसतो, तू आता देव अंगात आल्या, सूचना म्हणतो की हे दुसऱ्यांना देण्याची गरज नाही. हे आपण स्वतःला जर सूचना दिल्या की मी आता आजपासून मी आता देव आहे आणि या कालखंडामध्ये माझ्या अंगात देव येईल आणि देव अंगात आल्यावर जे लहानपणापासून पाहिलेलं आहे त्या पद्धतीची कृती मी करेल आणि मग तसं करायला लागलो की मग आपल्या अंगात लोक समजतात की देव अंगात येतोय. देव, देवी, देवता ह्या कुठल्याही कोण्याही सामान्य माणसाच्या अंगात येत नाहीत. उलट ह्या देव, देवी, देवता अंगात येणारी माणसं अनेकदा वेगवेगळ्या कारणासाठी ढोंग करू शकतात. पण जेव्हा हे पैसा मिळवण्याचं काम करतात आणि जेव्हा हे वारंवार अंगात आणायला लागतात तेव्हा मात्र हे आपल्या समाजासाठी विघातक आहे. आपल्या समाजामध्ये हे भांडणं लावण्याचं काम करतात की कोणी करणी केली, कोणी मारण केलं, यांना कळत काहीच नाही. पण हे सांगितल्यामुळे गावागावात भांडणं होतात, घराघरात भांडणं होतात. आणि आम्ही अनुभवलेलं आहे की करणी आणि जारण मारणाच्या वरून नाव घेण्याचं प्रमाण हे खूप दूरचं नसतं, ते जवळच्या नात्यातलं असतं. म्हणून आपल्या जवळच्याच नात्यातल्या माणसांमध्ये लागणारी भांडणं म्हणजे कधी नंदेनं केलं, कधी सासूनं केलं, कधी आपल्या शेजाऱ्यानं केलं, तर ज्यांच्याशी आपले रोजचे उठण्या बसण्याचे संबंध असतात किंवा नातेसंबंध असतात अशाच लोकांचं हे नाव घेतात आणि त्यामधनं समाजातनी खूप मारामाऱ्या होतात. म्हणून मी या निमित्तानं असं सांगेल की हे कुठेही खरं नाही.
यात जर कोणाला असं वाटत असेल की हे खरंच आहे, तर मग आमचं 80 लाखाचं आव्हान पुन्हा आहेच. ज्याला ज्याला असं वाटतं की मी देवी देवता अंगात आल्यावर मी कुठलं तरी कोणाची तरी आजार सांगतो, कोणाच्या तरी पोटातलं दुखणं सांगतो, कोणं जारण मारण केलं हे सांगतो, तर मग आमचं साधं आव्हान आहे की आमच्या मुठीत काय बंद आहे ते सांगा, आमच्या खिशातनी किती रुपयाची नोट आहे ते सांगा, किंवा कुठल्याही पद्धतीचं ज्याला म्हणजेच ज्या गोष्टी आपल्याला तपासता येऊ शकतात अशी कुठलीही गोष्ट की जी आपल्याला आकड्यात सांगता येते. की एखादा बाहेरून आलेला माणूस असेल तर मग आता साधारणतः मुलं आपल्याला 2च असतात, पण मला किती मुलं आहेत आणि त्यातलं लिंग कोणतं आहे, मुलगा आहे की मुलगी आहे, किंवा माझं शिक्षण किती आहे, किंवा मला 10वीला एखाद्या विषयात किती मार्क पडले होते, यासारखे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारून तुम्ही पहा. त्याचे जर उत्तर देत नसेल तर ते 100% ढोंग आहे. आणि एकदा तुमच्या लक्षात आलं की हे 100% ढोंग आहे तर तुम्ही आव्हान देऊ शकता. आणि त्यातही तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं ती देवी देवता जर पळून लावायची असेल, म्हणजे देवी देवता अंगात येणारे बरं, देवी देवता नव्हे, देवी देवता ज्यांच्या अंगात आली त्यांच्या अंगातलं जर तुम्हाला पळून लावायचं असेल तर त्याला शॉक ट्रीटमेंटनं तुम्हाला पळून लावता येतं. तिला घुमत असेल आणि पटकन तुम्ही तिच्या कानावर शब्द टाका की बाई तुझी मांडी उघडी आहे, की पटकन तिच्या अंगातलं चाललं जाते. किंवा आम्ही लहानपणी मुलांना सांगायचो की बाबा रे याची हिच्या अंगावर जरा काचकुऱ्या टाकून पहा, देवाला कुठे काही खाज येते का, किंवा एखादी नोकदार सुई टोचून पहा की जेणेकरून हिला टोचलं की मग ती भांडायला उभी होईल. आणि भांडायला उभी आली की मग तुम्ही पहिलेच सांगायचं की बाबा रे तुम्ही सुई टोचणार होतात, तुला हे पहिले का नाही समजलं, याच्यापूर्वीच तुझ्या लक्षात यायला पाहिजे होतं, तुला तर ज्ञान आहे, पूर्वज्ञान आहे. याचाच अर्थ हे पूर्वज्ञान कोणाकडेही नसतं. या पद्धतीनं तुम्हाला ते या समाजातून त्याचं निर्मूलन करता येतं. आणि आता तर अंगात येणं हा विषयच खूप असा झाला की अगदी लहान लहान मुलंसुद्धा मजा घेतील आणि ते त्याला काढून देतील, पण तरीही आमच्या पिढीची माणसं बाया कुठंतरी विश्वास ठेवतात आणि ते फसत जातात. याच्यामधनं आपली फसवणूक मुक्त व्हावे आपण, हाच आमचा या सगळ्या बोलण्यामागचा उद्देश आहे. बघितलं मित्रांनो की देवी देवता कोणाच्याच अंगामध्ये येत नसतात. अंगामध्ये येणं म्हणजे सजेशनचा तो प्रकार असतो, ढोंग असते किंवा मानसिक रोग असतो. म्हणून ज्यांना मानसिक रोग असतो त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं की ते दुरुस्त होतात. असंच अंबादास भाऊ यांनी सांगितलं. आणि जे ढोंग करतात त्यांना आपण एक्सपोज करू शकतो, आपलं नाव विचारू शकतो, आपली जन्मतारीख विचारू शकतो, आपलं लग्न झालं का, मला किती मुलं बाळं आहेत, असं विचारल्यानंतर त्या प्रश्नांचं ते उत्तर देऊ शकत नाही. बाई अनेक प्रकारच्या भाषा बोलतात असं म्हणतात, परंतु लहानपणापासून ज्या ज्या गोष्टी, जे शब्द त्या बाईनं ऐकलं असते तेच शब्द ते बोलतात. याला ग्लासोलोलिया असं म्हणतात. त्याला अमेरिकेची भाषा बोलायला लावा बरं त्या बाईला, जापानची बोलायला लावा, चीनची बोलायला लावा, ती बोलू शकत नाही. म्हणजे शेवटी हे लक्षात ठेवा की देवी देवता कोणाच्याच अंगामध्ये येऊ शकत नाही. देवी देवतांना काही कामधंदे आहे की नाही, घुस्याच्या अंगात आणि घुसत्याच्या अंगात गाडेबाबा सांगून गेले आहे असं. कारण की आपल्या शरीरामध्ये मलमूत्र सगळं काही आहे आणि अशा शरीरामध्ये देवी देवता घुसेल का, हे अंदर की बात आहे दोस्तो. म्हणून जिथे जिथे ह्या बाया नाचतात, डान्स करतात, त्यांना प्रश्न विचारा, 1 मिनिटामध्येच त्यांच्या अंगातील देवी पळून जाते. असंच आम्हाला सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आजही अनेक बायांच्या अंगामध्ये देवी येते, ती खरी आहे की नाही, अनिसला फोन करा. आमचं आव्हान आहे 80 लाखाचं. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अनिसला सहकार्य करा. धन्यवाद.